झी मराठी, चर्चाही होणारच। रस्त्याची दयनीय अवस्था। हा रस्ता अंबपवाडी औद्योगिक क्षेत्राला जोडणारा रस्ता। या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। कायमस्वरूपी कॉन्क्रीट रस्ता करण्याची गरज आहे। या रोडवरून जिल्ह्यातील अनेक कामगार वर्ग, व्यावसायिक या रोडवरून ये-जा करत असतात। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत, छोटे मोठे अपघात होत आहेत, वाहनांचं नुकसान होते। या रस्त्याच्या मागणीसाठी वेळोवेळी शिवसेनेच्या वतीने सागर चोपडे यांनी विविध आंदोलने केली आहेत, तरी सुद्धा तात्पुरती मलमपट्टी केली जाते। तरी याच्यावरती कायमस्वरूपी उपाय काढावा, अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करणार असल्याचं सागर चोपडे यांनी सांगितलंय। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे। या रोडवरती असंख्य खड्डे पडले आहेत। यासाठी आम्ही वारंवार प्रत्येक वर्षी प्रशासनाला निवेदन देतो, तीव्र आमचे आक्रमक आंदोलन करतो। या रस्त्यावरती प्रत्येक वर्षी तात्पुरती मलमपट्टी केली जाते आणि लोकांना फसवण्याचं या ठिकाणी काम केलं जातं। कित्येक वेळा या प्रशासनाला सांगून सुद्धा तरी या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केली जात नाही। या रोडवरून जात असताना महाराष्ट्रभरातून उद्योजक या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी येत असतात। त्या ठिकाणी बरीच लोक ये जा करत असतात। कोल्हापूर असेल, सांगली जिल्हा असेल, या दोन जिल्ह्यामधून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात येतो आणि रोडवरून ये जा असताना त्यांना त्यांच्या वाहनांना असेल त्रास, त्यानंतर लोकांना होणारा त्रास असेल, मोठे खड्डे पडले आहेत आणि या पूर्ण रस्त्याचा मला वाटतं खुळखुळा झाला आहे। तरी लवकरात लवकर प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि कायमस्वरूपी एक कॉन्क्रीट रस्ता या ठिकाणी आपल्या या रोडला झाला पाहिजे आणि त्याशिवाय हा रस्ता टिकू शकत नाही। आणि जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारण्याचं काम करणार आहे। लवकरात लवकर हा रस्ता नाही झाला तर शिवसेना स्टाईलने एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल अशी या ठिकाणी मी नमूद करतो आणि याची दखल घ्यावी आणि इथून पुढे जे काय